परभणी शहरातील प्रसिद्ध स्वच्छतादूत कांबळे मामा यांनी उपक्रम राबवले। आज शुक्रवार 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून अभिवादन केले। जयंतीनिमित्त खानापूर फाटा परिसरातील महिलांचा सन्मान करून कावळे मामाने महिलांचा सत्कार केला आणि कावळे मामा परभणी जिल्ह्यात स्वच्छतादूत म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर, पुणे जिल्ह्यातील आळंदी, कोल्हापूर येथील महालक्ष्मी माता तसेच पंजाबमधील शीख समाजाचे पवित्र स्थान सुवर्ण मंदिराच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली असून कावळे मामा यांची दुसरी पिढी आहे। पहिल्या पिढीत त्यांचे आजोबा गुणाजी, वडील किशनराव, आई साळूबाई यांनी महाराष्ट्राच्या अनेक देवस्थानांमध्ये परिसर स्वच्छता करीत होते आणि स्वच्छता दूत कावळे मामा यांनी दुसऱ्या पिढीत ही आज स्वच्छता करण्याची परंपरा कायम ठेवली आहे। शासन दरबारी परभणी जिल्हा प्रशासन स्वच्छतादूत कावळे मामा यांची नोंद घेऊन संत गाडगेबाबा पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी हे सन्मान करण्याची काळाची गरज असून स्वच्छतादूत कावळे मामा महाराष्ट्रात व परभणी जिल्ह्यात स्वच्छता करण्याची परंपरा गेल्या 40 ते 45 वर्षापासून कायम ठेवली आहे। परभणी नगर न्यूजसाठी राजू कडलेसह देविदास खरात। वैराग्य मूर्ती श्री संत गाडगेबाबा वंदनीय राष्ट्रपती तुकडोजी महाराज यांना वंदन करून बाबांनो, माझी स्वच्छतेची तिसरी पिढी आहे। आधी माझ्या आजोबांना सुरू केली म्हणजे गुणाजी कावळे, नंतर आमच्या आईनं ते स्वच्छता राबवली साळूबाई किशनराव कावळे व आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं ठिकठिकाणी स्वच्छता करून व इथं खानापूर फाटा येथे सावित्रीबाई फुले जयंतीचा उपक्रम राबवून एक मातेचा सत्कार केला आम्ही आणि माझी स्वच्छतेची जवळपास 40 वर्षापासून माझा हा उपक्रम चालू आहे। हा माझा 40 वर्षापासून स्वच्छतेचा उपक्रम आहे। पूर्ण भारतामध्ये फिरतो मी आजपर्यंत। कुठं कुठं केलं? पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र असं विविध ठिकाणी जाऊन मी पूर्ण भारतभर स्वच्छता सेवा करत आहे आणि मी माझ्या आईला वचन दिलेलं आहे की आई, तुमचा आजोबाचा झाडू तुम्ही उचलला आणि तुमचा झाडू मी उचलत आहे माणूस शेवटच्या क्षणापर्यंत मी भारतभर स्वच्छता सेवा करत राहील पूर्ण वचन आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचे स्वागत आहे व सावित्रीबाई फुले यांच्या चरणी माझं वंदन आहे।